Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. लातूर नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 2 आरोपींना जे अटक केलेलं आहे। आता या प्रकरणामध्ये अजून नवीन माहिती समोर येते। राजर्षी शाहू कॉलेजचे जे संचालक आहेत दिलीप देशमुख यांनी असा दावा केला आहे की महाराष्ट्रातले काही विद्यार्थी खासकर जे आहेत रिपीटर्स विद्यार्थी हे विद्यार्थी जे आहेत राज्याच्या बाहेर जाऊन नीट एक्झाम देत होते आणि त्यांना पहिल्या वेळेस जे एक्झाम मध्ये मार्क आलेत आणि नंतर दिलेल्या बाहेर राज्यात गेल्यानंतर जे मार्क्स आलेत यामध्ये मोठा डिफरन्स पाहायला मिळाला असा दावा त्यांचा आहे। आपल्यासोबत ते सध्या आता आहेत। सर काय सांगाल की आपण दावा करताय की जे महाराष्ट्रातले विद्यार्थी बाहेर जाऊन एक्झाम देत आहेत खासकर रिपीटर्स विद्यार्थी आणि त्यांच्या मार्कमध्ये खूप सारा डिफरन्स पाहायला मिळाला। नेमकं काय आपली रिसर्च आहे, काय आपला अभ्यास आहे, काय सांगा? महाराष्ट्रातल्या निश्चितच महाराष्ट्रातले काही मुलं बाहेर राज्यात ज्यांनी जाऊन परीक्षा दिलेली आहे त्यांच्या गुणांमध्ये खूप वाढ झालेली दिसून येते। आता ही जी बाब आहे ती आम्हाला एका पॅरेंट्सनी निदर्शनास आणली आणि आम्ही त्या पॅरेंट्सनी दिलेल्या माहितीच्या आधारावर जेव्हा MST CETच्या वेबसाईटवर जाऊन मागच्या वर्षी जे मेडिकलची त्यांची प्रोसेस झाली त्या प्रोसेसमधल्या मुलांची जेव्हा आम्ही यादी बघितली आणि त्या यादीमध्ये त्यांच्या रोल नंबरवरनं त्यांनी कुठून परीक्षा दिली हे जेव्हा काढलं तेव्हा बरेचसे असे विद्यार्थी आढळले की ते महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन त्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ते महाराष्ट्रातल्या 85% जो महाराष्ट्राचा स्टेट कोटा आहे त्यामधनं त्यांनी प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतायत। आता हे जे विद्यार्थी आहेत हे महाराष्ट्राच्या प्रवेशासाठी पात्र राहायचं असेल तर यांना 10वी आणि 12वी महाराष्ट्रातूनच पास व्हायला पाहिजे। जर यांची 10वी आणि 12वी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी शाळेत किंवा महाविद्यालयामधनं जर झालेली असेल आणि तो इथला महाराष्ट्रातला रहिवासी असेल तर त्यांनी बाहेरच्या राज्यात जाऊन नीटचं सेंटर निवडण्याची काय गरज आहे। आणि पुन्हा आम्हाला थोडी शंका आली की ह्या बाबतीत आपण असं म्हणू शकत नाही की ह्या विद्यार्थ्यांना हे मार्क्स त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेवर मिळाले नाहीत। आपण असं करूया की 2022चाही डाटा आपण तपासून बघूया। हेच मुलं 2022लाही परीक्षा दिली होती का ते पाहूया आणि आम्ही 2022च्या परीक्षेचाही डाटा जेव्हा बघितला तेव्हा आम्हाला थोडा आश्चर्याचा धक्का बसला की बऱ्यापैकी काही जे सिंक्रोनाइज झाले, काही जे मुलं मॅच झाले त्या मुलांचे 2022मध्ये जे गुण आहेत ते अत्यंत कमी आहेत। म्हणजे 100 ते 125च्या मार्क्सच्या आसपास त्यांना गुण मिळालेले आहेत आणि 2023च्या परीक्षेमध्ये बाहेरच्या राज्यातलं सेंटर घेतल्यामुळं म्हणा किंवा आणखीन काय माहिती नाही पण त्यांना अचानकपणे 650च्या आसपास मार्क मिळालेले आहेत आणि त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातला प्रवेश सुकर झालेला आहे। अशा पद्धतीची जेव्हा आम्हाला थोडी माहिती मिळाली तेव्हा आम्ही या बाबतीत NTA एक मेल करायचं ठरवलं आणि त्या मेलमध्ये फक्त एवढी विनंती केली आहे, आम्ही सूचना केलेली आहे की बाबा एखाद्या राज्यात जर स्कूल एज्युकेशन त्या मुलाचं झालेलं असेल तो त्याच राज्याचा रहिवासी असेल तर त्या मुलाला त्या राज्यातच सेंटर द्यावं। तो राज्य सोडून दुसऱ्या राज्यामध्ये सेंटर देताना त्याचं क्रॉस चेक करावं अशा पद्धतीची विनंती वजा सूचना आम्ही NTA केलेली होती। आपण NTA कधी केली होती ही तक्रार आणि त्यांच्याकडून काही रिप्लाय आलाय का? ही एप्रिल महिन्यामध्ये केलेली होती आम्ही तक्रार आणि त्यांच्याकडनं कुठलाच याच्याबाबतचा रिस्पॉन्स आपल्याला मिळालेला नाही आहे। तर हे होते दिलीप देशमुख ज्यांनी NTA तक्रार याबाबतची केली होती मात्र NTA कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स त्यांना मिळाला नाही आणि महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते बाहेर राज्यात जाऊन परीक्षा देत आहेत आणि त्यांचे मार्क्स या ठिकाणी खासकर रिपीटर्सचे वाढलेले दिसून आल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर केला आहे। लातूर नीट घोटाळ्या प्रकरणी जी नवीन माहिती समोर आली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थी बाहेर परराज्यात जाऊन नीटची एक्झाम देत होत असल्याचा दावा केला आहे। ज्यांनी स्वतः NTA याबाबतचा मेल केला होता ते सचिन बांगड आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल, आपण ही रिसर्च केली होती आणि मेल केला होता NTA की या अगोदरच की महाराष्ट्रातले काही विद्यार्थी बाहेर जाऊन परीक्षा देत आहेत, काय आपल्याला सापडलं, काय तपास होता, आपण का मेल केला, काय माहिती आपल्याकडे होती त्या?
ॲक्च्युअल महाराष्ट्रातली जी सिलेक्शन लिस्ट येते ज्याच्यामध्ये MBBS ॲडमिशन्सला लागलेल्या विद्यार्थ्यांची यादी असते, त्या यादीमध्ये एक ऑब्झर्वेशनमध्ये असं लक्षात आलं की बरेचसे विद्यार्थी जे महाराष्ट्रातून एक्झाम न देता बाहेरून एक्झाम द्यायला लागलेत आणि त्यांचे स्कोर खूप चांगले आहेत आणि ते चांगल्या चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन घेत आहेत. मग महाराष्ट्रातला विद्यार्थी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला सेंटर असताना बाहेरच्या एक्झाम सेंटरवर काय एक्झाम जाऊन देतोय, आणि मग देतोय तर मग एक कॉमन सेंटरवरनं बऱ्याच विद्यार्थ्यांचे चांगले चांगले मार्क अशी येत आहेत. ही म्हणजे शंका उत्पन्न करणारी गोष्ट होती. सरसकट आपण नाही म्हणू शकत की प्रत्येक विद्यार्थी बाहेर गेला आणि त्यांनी चुकीच्याच पद्धतीने मार्क घेतलेले आहेत, पण ही शंका उत्पन्न करणारी गोष्ट होती. म्हणून आम्ही NTAला एक मेल केला होता की तुम्ही प्रत्येक जिल्ह्याला जर सेंटर दिलेलं असेल विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी, तर मग हे विद्यार्थी जे 1000-2000 किलोमीटर जिथं ते राहत आहेत तिथून दूर जाऊन सेंटर का घेत आहेत, आणि जर ते घेत असतील तर मग त्यांना तुम्ही का रेस्ट्रिक्ट करत नाहीयेत. मग त्यांना त्यांच्या लोकलचे सेंटर अलॉट करावे या संदर्भातचा मेल आम्ही अलॉटमेंट म्हणजे ऍडमिट कार्ड जनरेट व्हायच्या अगोदर NTAला केला होता, पण NTAनं त्याला कसलाही रिप्लाय आम्हाला दिला नाही. लातूर हे नीटसाठी हब मानलं जातं. आता लातूरचं नाव या प्रकरणामध्ये आलंय, मात्र आपल्या रिसर्चमध्ये असं आहे की लातूरचा कुठला विद्यार्थी इथला विद्यार्थी यामध्ये इन्व्हॉल्व नाही, सर्व बाहेर राज्यातले आहेत. तर लातूर पॅटर्न आणि हे नीटचं कनेक्शन याकडे आपण कसं पाहतो? लातूरमध्ये जे विद्यार्थी शिकलेले ज्या पालकांनी लातूरचा अनुभव घेतलाय त्यांना सगळ्यांना जवळपास माहिती आहे की लातूरमध्ये कशा पद्धतीच्या तयारी करून घेतल्या जातात, कशा पद्धतीची मेहनत घेतली जाते. आता ह्या आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेल्या गोष्टी किंवा आता जसजसं इन्व्हेस्टिगेशन पुढे जाईल त्याच्यामध्ये येणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की यात महाराष्ट्रातले विद्यार्थी इन्व्हॉल्व आहेत, पण ते लातूरचे नाही आहेत, ते ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले सगळे आहेत. आणि लातूरचं नाव का त्याच्यामध्ये येतं, कारण की लातूर हे राहण्यासाठी सेफ आहे म्हणून बरेच लोक दूरवरनं, जसं ते 2 शिक्षक जे सापडलेले त्याच्यामध्ये ते लोकल लातूरचे नाही आहेत, ते बरेच म्हणजे एक जण सोलापूरमध्ये जॉब करतोय ते इथे येऊन राहत आहेत आणि त्याच्यामुळे लातूरचं नाव याच्यामध्ये फोकस होत आहे. पण लातूरमध्ये शिकायला येणारा जो विद्यार्थी बेस आहे तो ऑल ओव्हर महाराष्ट्रामधला आहे. आणि जे विद्यार्थी अशा पद्धतीने मॅनेज होत आहेत तेही सगळेजण लातूरलाच शिकतायत असं नाहीये, ते पूर्ण महाराष्ट्रामधले विद्यार्थी आहेत जे की बाहेर जाऊन एक्झाम देत आहेत, पण ते कनेक्ट होत आहेत लातूरला, किंवा जी लिंक पहिली सापडली ती लातूरमध्ये सापडलेली आहे त्याच्यामुळे ते लातूरचं कनेक्शन दिसतंय. पण ऍक्च्युअल जर पूर्ण पाहायला गेलं किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या एंडला जर तुम्ही पाहिलं तर लातूरचा कसल्याही प्रकारचा याच्यामध्ये रोल नसणार आहे. तुम्हाला दिसेल की लातूरने जी मेहनत घेतलेली आहे त्याचेच रिझल्ट लातूरमधून दिसतील. आपण याबाबत रिसर्च केली आहे. आपल्या रिसर्चमध्ये असं काय सांगाल की असं बाहेर परराज्यामध्ये जाऊन तेथे एक्झाम देता येते का, ते जे ऍडमिट कार्ड असतं ते कशा पद्धतीनं सॉर्ट केलं जातं NTA कडून, जर तिकडे जाऊन दिलेत तर NTAचं काही इन्व्हॉल्वमेंट असू शकतं काय? आता NTAचं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आपण म्हणू शकत नाही, पण NTAने एक लूप होल फॉर्म भरत असताना ठेवलेला आहे. NTA तुम्ही जिथला ऍड्रेस देताय त्या राज्यातलं आणि आजूबाजूचे 2 राज्य म्हणजे त्यांनी ग्रुप बनवलेला आहे राज्यांचा. समजा तुम्ही महाराष्ट्रातला जर ऍड्रेस टाकला फॉर्ममध्ये तर महाराष्ट्रासोबत गुजरात आणि गोव्याचे सेंटर ते शो करतात आपल्याला चॉईससाठी. मग समजा जर मला महाराष्ट्र, गुजरात, गोवा सोडून कर्नाटकमधलं सेंटर द्यायचं असेल, बिहारमधलं सेंटर द्यायचं असेल तर तुम्हाला फॉर्ममध्ये टेम्पररी किंवा परमनंट दोन्हीपैकी एक ऍड्रेस तिथला टाकावा लागेल, म्हणजे तो चुकीचा टाकावा लागेल जर तुम्हाला या 2-3 राज्यातलं सेंटर सोडून तुम्हाला बाहेरच घ्यायचं असेल. तर हा खूप मोठा लूप होल आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने सेंटरची चॉईस देण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्यांची 10वी किंवा 12वी कुठून झालेली आहे किंवा त्यांच्या आधारावर ऍड्रेस कुठला आहे याचं जर काही कॉम्बिनेशन बनवून जर त्यांना सेंटर अलॉट केले तर मला वाटतं की हा लूप होल जो विद्यार्थ्यांना मिळतोय बाहेरच्या सेंटर्सवर जाऊन एक्झाम देण्याचा तो बंद होईल. आणि मोस्ट ऑफ दी स्टुडंट 10वी तरी कमीत कमी आपापल्या लोकलच्या सेंटरवरनं करतात. त्याच्यामुळे तुम्ही जर 10वीच्या बेसवर जर सेंटर अलॉट त्यांना केलं तर कदाचित त्यांना ते कन्व्हिनियंटही राहील. म्हणजे आपण जे विचार करतो की अशा पद्धतीने जर झालं तर मग इनकन्व्हिनियंट नाही का होणार विद्यार्थ्यांना, तर काहीतरी मॉब याच्यामध्ये सफर करणार आहे, पण तो 0.1% किंवा 1% म्हणू. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे असतात ते कंटिन्युअसली ट्रान्सफर होत असतात, तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अडचणी येऊ शकतात. त्याच्यासाठी वेगळं काही प्रोव्हिजन NTAला करता येतं का ते बघू शकतील. पण 99% विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर तुम्ही 10वीच्या बेसिसवर जर त्यांना सेंटर अलॉट केलं तर मला वाटतं की अशा पद्धतीचे जे माल प्रॅक्टिसेस बाहेरच्या सेंटरवर जाऊन होत आहेत तर ते करायला वाव नाही मिळणार विद्यार्थ्यांना आणि स्कॅमरना सुद्धा. याबाबतची तक्रार जी आपण नेमकं कधी केली होती आणि त्याचा काही रिप्लाय आपल्याला आला? तक्रार ही साधारणतः 22 एप्रिलला आम्ही NTAला मेलद्वारे केली होती आणि त्याचा कसलाही प्रकारचा रिप्लाय NTA कडनं आम्हाला मिळाला नाही. 22 एप्रिल 2024. येस. आपल्यासोबत इतरही काही नीटचे काउन्सिल आहेत. योगेश आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, अनेक जे पालक आहेत आपल्या संपर्कात आले त्यांनी आपल्याला सांगितले की आम्हालाही कॉल आले होते मात्र आम्ही त्याला बळी पडलो नाही, त्याबाबत काय माहिती आपल्याकडे?
गेल्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पालक कॉलवरती विचारतात आणि फोनवरती पण भेटायलाही प्रतिक्रिया आणि ते सांगतात की सर आम्हाला कुठून ना कुठून बाहेरच्या राज्यातून हिंदी बोलणारा माणूस आपला कोणीतरी फोन करतोय आणि तो सांगतोय की सर आम्ही तुमची परीक्षा मॅनेज करून देऊ. हे कॉल्स गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पालकांना येतात आणि तसेच पालक कुठल्या ना कुठल्या टीचर्सला काउन्सिलरला त्याबद्दल विचारतात. तर मोठ्या प्रमाणामध्ये हे होतंय की कोणी ना कोणी सेटर ज्याला आपण म्हणतो किंवा स्कॅमर्स जे म्हणतो हे विद्यार्थ्यांना आमिष दाखवतायत की आम्ही तुमचं मार्क्स वाढवून देऊ, तुम्ही आमचं ऐका, तुम्ही पर्टिक्युलर सेंटर तुमचा एक्झाम फॉर्म आम्ही भरतो आणि तुम्हाला पाहिजे ते सेंटर आम्ही जे सांगाल त्या सेंटरला तुम्हाला जायचंय. मोस्ट ऑफ द टाइम ते सेंटर्स बाहेर राज्यातले आहेत. तर पालकांची यामधली भीती जेव्हा दिसते की सर बाहेर जाऊन मी एक्झाम देऊ का नको हे विचारायला पालक येतात की हे वाटतं का हे होईल. आतापर्यंत आम्ही सांगत आलो की असं काही होत नसतं, हे लोक फक्त तुमच्याकडनं पैसे घेऊन तुम्हाला वेळात काढले आणि नंतर आपण याची पोलीसमध्ये कंप्लेंट करू शकणार नाहीत. पण कुठेतरी हे घडतंय. हे गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये दिसतंय की बाहेरच्या राज्यामध्ये जे मुलं परीक्षा द्यायला जात आहेत तिथून त्यांना चांगले मार्क्स येत आहेत. ह्याचं अनालिसिस कुठल्याही 2 वर्षाच्या मेरिट लिस्ट काढून बघितलं तर एका कॉमन माणसाला देखील ते सापडू शकतं. तर NTA सारख्या भारताच्या एक खूप चांगल्या एजन्सीला यातनं शोधणं की कोण असं करतंय आणि कशा प्रकारे हे केलं जातंय खूप सोपं आहे. आपण एक काउन्सिलर आहात. जसं की या प्रकरणामध्ये जे मुख्य 2 शिक्षक आरोपी आहेत ते प्रायमरी स्कूलचे आरोपी आहेत आणि त्यांनी नीट एक्झामचं हे जे काय प्रकरण त्यांचं उघड आले तर प्रायमरी शिक्षकाकडून नीट एक्झाम ह्याच्यामध्ये कसं कनेक्शन असू शकतं. काउन्सिलर म्हणून आपल्याला काय मेसेज द्यायचा म्हणजे ते कसं करू शकतात, पालकांना आपण काय सांगा. बघा आता या गोष्टीमध्ये माझं वैयक्तिक मत असं आहे की कुठल्याही पालकाला कन्व्हिन्स करायचं असेल, एखादा नवीन थर्ड पर्सन जर एखादी गोष्ट पिच करतोय किंवा तो सांगतोय की मी असं करून देतो, एका अननोन व्यक्तीवर कोणीच विश्वास ठेवणार नाही. शिक्षक हे महाराष्ट्रातलं भारतातलं खूप एक नोबल प्रोफेशन मानलं जातं, जसं की एक डॉक्टरचं मानलं जातं. एखाद्या शिक्षकांनी जर एखादी गोष्ट एखाद्या पालकाला किंवा विद्यार्थ्याला सांगितली तर ते खूप विश्वासाने ऐकतात आणि तो विश्वास ठेवतात. त्यामुळे मला वाटतं की जे काही सेटर्स आहेत जेव्हा त्यांना स्वतः कोणाला सेट करता येत नाहीये ते कुठल्या ना कुठल्या अशा व्यक्तींना शोधतायत जे या पेशांमध्ये असतील, ज्यांना कुठं ना कुठं पैशांची गरज आहे, जे आपली मूल्य सोडून अशी कामं करायला तयार आहेत. तर यामध्ये त्या पेशाचं काही अडचण नाही. तो पेशा ऍक्च्युली लोकांना त्यांच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. म्हणून कुठेतरी शिक्षकांची इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामध्ये दिसते. आणि मुळात हे शिक्षकच असतात जे मुलांना मोठी मोठी स्वप्न दाखवतात आणि मुलांचं आणि शिक्षकांचं नातं यातून मला वाटतं की शिक्षकांना टार्गेट केलं जाते आणि शिक्षकांनाच सेटर्स अप्रोच करतात आणि मग शिक्षक ह्याच्या या गोष्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांना पालकांना अप्रोच करून पेपर मॅनेज करायचं किंवा सेंटर मॅनेज करायचं काम करतात. यामध्ये सेंटर मॅन्युप्युलेशन असू शकतं का बाहेर राज्यात, आपल्याला काय वाटतंय म्हणजे आपल्या रिसर्चमध्ये काय. खूप सोपं आहे, रिसर्च वगैरे करायची गरज नाही. खूप कॉमन सेन्सची गोष्ट आहे की याच्या आधी सरांनी जे सांगितलं की महाराष्ट्रातली मुलं ज्यांना आपल्या 10वी-12वी तुमची जिथनं झाली आहे, तुमचं ज्युनियर कॉलेज जिथं आहे, तुमचं कोचिंग जिथं आहे, असं असू शकतं की एखादा विद्यार्थी महाराष्ट्रातला तो कोट्यामध्ये शिकतोय तर त्याने एक तर कोट्यामध्ये एक्झाम द्यावी किंवा महाराष्ट्रामध्ये एक्झाम द्यावी. त्याने तो जर हे दोन्ही राज्य सोडून जर एखाद्या वेगळ्या ठिकाणी एक्झाम देत असेल तर नक्कीच हा एक संशयास्पद गोष्ट आहे ही. याच्यामध्ये सेंटर मॅन्युप्युलेशन म्हणजे जे काही आतापर्यंत जी नीटची घडामोडी आपल्याला दिसतीये, जो आपल्याला घोटाळा दिसतोय, यामध्ये सेंटर मॅन्युप्युलेशन 100% भारतामध्ये कुठं ना कुठं होतंय, ते होताना दिसतंय. तर प्रॅक्टिकली सहज पकडलं जाऊ शकतं. तर हे होते आपल्यासोबत सचिन आणि योगेश जे की नीटचे काउन्सिलर आहेत आणि त्यांनी आपल्याला इथं नीट प्रकरणामध्ये जे लातूरचे नीटचे विद्यार्थी आहेत, महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत, ते बाहेर राज्यात जाऊन एक्झाम का देत आहेत व त्याचं स्पष्टीकरण त्यांनी आपल्याला दिले. लातूरसाठी अनिकेत जाधव, मुंबई तक.